चला तर मग आज आपण बनवूया बटाट्याचा चिप्स. अगदी वर्षभर टिकणारा आणि पांढरा शुभ्र, अजिबात काळा न पडणारा असा बटाट्याचा आपण चिप्स बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे जे काळ्या मातीचे जे बटाटे असतात ना, आपल्याला ते घ्यायचे आहेत. जे पांढरी अशी भुरकट माती लागलेले जे बटाटे असतात ना, ते अजिबात आपल्याला घ्यायचे नाही. इथे ते बटाटे एकतर त्याचे आपण चिप्स बनवले ते काळे पडतात आणि चवीलाही छान लागत नाही. तर आपल्याला इथे असा पांढरा बटाटा घ्यायचा आहे आणि तोही काळ्या मातीतला. तर मी इथे आता 5 किलो बटाट्याचे चिप्स बनवणार आहे. त्यासाठी मी ते सर्व बटाटे शिलून घेतलेले आहेत आणि ते पाण्यात भिजत ठेवायचे. शिलल्यानंतर त्यानंतर इथे मी त्याचे चिप्स बनवलेले आहेत. हे बघा, मीडियमच बनवायचे आहे, फार पातळही नाही आणि फार जाडही नाही बनवायचे आहेत आपल्याला. आणि ते बनवलेले चिप्स सुद्धा आपण इथे पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत. त्यातून धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर इथे 1 चमचाभर तुरटी टाकलेली आहे त्या पाण्यामध्ये. नंतर आपल्याला टाकून ठेवायचे आहेत हे चिप्स. तर हे चिप्स आपल्याला रात्रभर पाण्यामध्ये ठेवायचे आहेत आणि सकाळी त्या तुरटीच्या पाण्यातून काढून पुन्हा एकदा स्वच्छ करून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे बघा, मी पाणी उकळत ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि धुतलेला बटाटा त्यात टाकून घ्यायचा आहे. आणि त्याला फार जास्त आपल्याला इथे शिजवायचं नाहीये. एक 60-70% आपल्याला इथे शिजवायचं आहे, जेणेकरून बटाटा आपण बघा असं हाताने ज्या वेळेस तोडतो ना, तर तो असा तुटला पाहिजे. तर त्यानंतर उकळत्या पाण्यातून ते बटाटे आपण एका चिप्स जे आहेत ते आपण एका चाळणीत काढून घेतलेले आहेत आणि सर्व इथे मी वाळत ठेवते. हे बघा, पूर्ण असे पान कापडावर मी वाळू घातलेले आहेत. आणि हे बघा, मस्त असे आपले बटाटा चिप्स तयार आहे. हे अजिबात काळे पडत नाहीत. फक्त तुम्ही जे ट्रिक आहे त्या वापरून असा बटाट्याचा चिप्स तुम्ही करू शकता. अगदी वर्षभर टिकणारा आणि खूपच टेस्टी पण लागते हे. हे बघा, मस्त असे बटाट्याचे चिप्स तयार आहेत. चला तर मग, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मस्त असे चिप्स बनवून खा आणि खाऊ घाला.